नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. कोल्हापुरात स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गट आक्रमक. जबरदस्ती थांबवा, अन्यथा महावितरणला थेट इशारा. शहरात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावरती उतरलाय. नागरिकांना विश्वासात न घेता सुरू असलेली ही हुकुमशाही आणि मनमानी जोडणी तात्काळ थांबवा, असा आक्रमक पवित्रा घेत ठाकरे गटाने महावितरणला थेट आणि कडक इशारा दिलाय. शिवसेना शहरप्रमुख विशाल देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी महावितरणच्या मध्य विभाग कार्यालयावरती धडक दिली. घरमालकांना किंवा अपार्टमेंटमधील रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट घरात आणि झोपडपट्टी परिसरात घुसून दडपशाहीने हे स्मार्ट मीटर बसवलं जात आहे, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देण्याकरता महावितरणच्या कार्यालयामध्ये आलो होतो. ज्या पद्धतीनं हे स्मार्ट मीटर घरोघरी लावलं जातं, लोकांना विश्वासात नागरिकांना न घेता ते मीटर बसवले जातात. मग अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना माहिती पण नसते की माझं स्मार्ट मीटर बसवलेलं आहे, आणि त्या व्यक्तीला अचानक जे 1,000 रुपये बिल येणार होतं ते अचानक 2,000 आल्यावर त्या व्यक्तीला कळालं की अरे माझं बिल वाढून आलेलं आहे, आणि त्याला नंतर कळालं की हे स्मार्ट मीटरमुळे झालेलं आहे. मग अशा पद्धतीचा जो कारभार चालू आहे, लूट चालू आहे महावितरणच्या माध्यमातून, ती लूट थांबवण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही एक इशारा दिलेला आहे. ज्या नागरिकांना हे मीटर नको आहेत त्या नागरिकांना जबरदस्ती जर केली तर त्या ठिकाणी महावितरणचे जे कोण अधिकारी किंवा कर्मचारी येतील त्यांना सळो की पळो केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. त्याचबरोबर आम्ही आणखीन एक त्यांना मागणी केलेली आहे, जे मीटर बसवलेले आहेत आणि त्या नागरिकांना ते मीटर नको आहेत ते मीटर सुद्धा परत काढून घ्यावे आणि आम्हाला जुने आमचे मीटर आहेत ते बसवावे, असा इशारा त्यांना दिलेला आहे. लवकरात लवकर त्यांनी या गोष्टीची कारवाई करायची असं आम्ही त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं. आतापर्यंत किती मीटर बसवले काय माहिती? या डिव्हिजन मध्ये यांच्या अंडर साधारणतः 50,000 खातेदार आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की त्यांनी 37,000 मीटर बसवलेले आहेत. पण आमचं असं म्हणणं आहे की ते साफ खोटं आहे. त्यांनी इतके मीटर बसवलेली नाही आहेत. पण जर त्यांचा बसवण्याचा जो मानस आहे तो आम्हाला उधळून लावायचा आहे, कारण कुठल्याही प्रकारे जनतेची लूट आम्ही होऊ देणार नाही. आणि हे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जनतेच्या सोबत नेहमी रस्त्यावर आहोत. अधिकाऱ्यांनी काय आव्हान दिलं? अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता आम्ही जाऊन आमच्या वरिष्ठांशी चर्चा करतो आणि 2 दिवसांमध्ये आम्हाला ते सर्व काही आहे त्याची माहिती आम्हाला देणार आहेत. जर झालं नाही तर आपली भूमिका काय? जर झालं नाही तर आम्ही नक्कीच याच कार्यालयाला नव्हे यांच्या मुख्य कार्यालयाला कुलूप लावू आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू. या स्मार्ट मीटरमुळं ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये मोठी तफावत येत असून सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केलाय. मीटर बसवणाऱ्या ठेकेदाराचा कंत्राट त्वरित रद्द करा आणि सक्ती थांबवण्याचा अधिकृत आदेश काढा, अशी मागणी करत मागणी मान्य न झाल्यास तीव्र जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. स्मार्ट मीटरच्या या वाढत्या विरोधामध्ये आता महावितरण कोल्हापूरकरांची ही सक्ती थांबवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील, सुनील मोदी, विजय देवणे, राजू यादव यांच्यासह महिला आघाडीच्या प्रतिज्ञा उत्तुरे, दीपा शिंदे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.